कारण जरांगे यांच्या अंतरवाली सराटीमधून आता सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते त्यांना भेटलं आणि या भेटीनंतरही जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीमध्ये यावेळेस आंदोलन होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी मागणी त्यांनी केली आहे। मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही जरांगेंनी दिला आहे। त्यामुळे आता सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे। काम बऱ्यापैकी सुरू आहे साधारण दोन्ही, आणि उलट लिपी वाचण्यामध्ये लोकांच्या अडचणी होत्या। मी कायमस्वरूपी लिपी वाचक नेमलेले आहेत की त्यामुळे शासन स्तरावर महसूल विभागाला कुठे अडचणी येऊ नये। मला वाटतं काम सुरू आहे, परंतु त्याला अधिक गती देण्याची आवश्यकता आहे। काही म्हणून म्हटलं की याच्या अनेक कनोरे आहेत, पण मला खात्री आहे की आमच्या या शासनाच्या प्रयत्नाला मान्य जरांगे पाटील निश्चितपणे प्रतिसाद देतील अशी मला खात्री आहे। पंचा बांधवांचे व्याज परतावे थांबलेत, त्यांनी सुद्धा त्यांचे अर्ज घेऊन 28 ऑगस्टलाच इथं या, कारण आम्हाला ते सगळे जमा करून घ्यायचे, तुमच्याशी चर्चा करायची। मग ते एकदा जमा करून घेतले की 29 पासून सरकार कधी येईल त्यावेळेस ते मार्ग काढून घ्यायचे। पंच विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्यात, सारथीच्या कुठल्या योजना राहिल्यात त्याविषयी आपण चर्चा केली। निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलंय। 28 ऑगस्ट पर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलंय, पण आंदोलन हे थांबणार नाहीये। 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे। मला हे निर्णायक आंदोलन करायचंय। मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये।